हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपण या चॅनलवर 8th स्टँडर्डचा युनिट नंबर 2 सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण पाहत आहे. चॅप्टरचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. याचे 2 पार्ट आपण फिनिश केलेले आहे आणि आजचा आपला 3rd पार्ट आहे. सेकंड पार्टमध्ये आपण पाहिलं की काही इन्फेक्शियस डिसीजेस त्याची डेफिनेशन पाहिली आणि त्यांचे नावं पाहिले. आजच्या पार्टमध्ये आपल्याला पहिले तर ही डायग्राम ऑब्झर्व अँड डिस्कस, ही जी डायग्राम आहे आपल्याला हे बघायची आहे. ओके, याला समजून घ्यायचं आहे. काय दिसते आहे एक्झॅक्टली या पिक्चरमध्ये? तुम्हाला सेंटरला मॉस्किटो दिसत आहे आणि आजूबाजूला ॲरो शो करत आहे रेड कलरचे की कुठं कुठं पाणी साचते, म्हणजे यांची पैदाइश कशी होते, रिप्रोडक्शन कुठं होते, यांची संख्या जी आहे कशा पद्धतीने वाढते ते आपल्याला बघायला भेटते आहे. आणि मग डिसीज कुठला आहे मॉस्किटो कॉज करणारा ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हेअर डू वी सी द वॉटर लॉग मटेरियल ॲज शोन इन द पिक्चर. हे जे पिक्चर आहे, या पिक्चरमध्ये दाखवलेल्या गोष्टी हे तुम्हाला कुठं पाहायला मिळते? वॉटर लॉगमध्ये साचलेलं पाणी. बघा, आपल्या छतावर जर समजा आपल्याला हॅबिट आहे, कुणी छतावर किंवा घराच्या आतमध्ये एखादी तुटकी फुटकी बघत असेल आणि त्याच्या जर पाणी साचलेलं असेल तर काय होणार आहे? तिथं फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो जे आहे किंवा फिमेल मॉस्किटो काय करणार आहे? एगले करणार आहे. त्या एगमधनं छोटे छोटे लार्वी बाहेर निघणार आहे आणि त्या लार्वीचं मॉस्किटो बनणार आहे. ओके, तर तिथं पाणी साचल्यामुळे काय होणार आहे? मॉस्किटो. आणि आपल्याला माहीत आहे ना, मॉस्किटो काय आहे? व्हेक्टर आहे. व्हेक्टर मीन्स वाहक आहे. डिसीज कॅरी करणार आहे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे, बरोबर. तर आपण आणि रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे? इन्फेक्शियस डिसीजसाठी. आपण पाहिलं आहे इन्फेक्शियस डिसीजेस कॅन स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर, फूड, ओके, एअर आणि व्हेक्टर. तर व्हेक्टरमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं मॉस्किटोचं. मग तुम्हाला विचारल्याप्रमाणे कुठे कुठे साचताना पाहता तुम्ही? आता हे घराच्या जवळ कधी एखादी टायर, आपल्या घरामध्ये एखादी टायर असेल त्याच्यामध्ये पाणी साचलं तर मॉस्किटोची पैदाइश होणार आहे. अदरवाईज वॉलवर पाणी साचलं असेल तर, किंवा या ड्रममध्ये पाणी साचलं असेल तर, देन कुंड्यांमध्ये जर एक्सेसिव्ह वॉटर असेल तर आपण ते काढून टाकलं पाहिजे. किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला हे तर पिक्चर आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये काय आहे? छोट्या छोट्या कंटेनर्स आहे, प्लॅस्टिक बॉटल आहे. तर अशा ठिकाणी काय होणार आहे? पाणी साचून राहिलं तर लार्वी मॉस्किटो काय करणार आहे? एगले करणार आहे त्या पाण्यामध्ये आणि त्या एगची लार्वी बनणार आहे आणि नवीन परत मॉस्किटो बनणार आहे ना. नेक्स्ट बघा, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिलेले आहे. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. आपण आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता कशा पद्धतीने ठेवली पाहिजे? सकाळी उठल्यावर आपण ब्रश केलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे ब्रश युअर टीथ ट्वाईस अ डे. आपण लहानपणापासून शिकतो हे वाक्य. सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो, पण झोपण्यापूर्वी आपण जनरली करत नाही. तर करायला पाहिजे. दातांची स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण आपली आंघोळ स्वच्छ केली पाहिजे साबणाचा वापर केला पाहिजे. आंघोळ करताना छान घासून आंघोळ केली पाहिजे. देन केस नीटनेटके केले पाहिजे, केस विंचरले पाहिजे डेली. आणि कपडे मात्र आपण स्वच्छ धुतलेले डेली घातलेले पाहिजे. ओके, तर हे पर्सनल हायजीनमध्ये येणार आहे. आणि आपण हात धुतले पाहिजे. ओके, जर समजा आपण जेवणापूर्वी आणि जेवणानंतर आपण हात धुतो, बट जर समजा चुकून कुठं हात लागला आणि तिथं डस्ट असेल तर आपण हात धुतले पाहिजे. वारंवार सतत आपण हात धुतले पाहिजे. वाय शुड वी ड्रिंक बॉईल वॉटर इन अ रेनी सीझन. सेकंड क्वेश्चन पहा. रेनी सीझनमध्ये जे आपण आपल्याला जे पाणी येतं घरी ते गढूळ असते, चांगलं नसते. तर ते पाणी जर आपण तसंच पिलं ना तर आपल्याला आजार होऊ शकते, डिसीज होणार. त्यामुळे आपण पाण्याला बॉईल केलं पाहिजे. आता पावसाचं पाणी जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा ते पर्क्युलेट होते. ओके, आतमध्ये जमिनीमध्ये जाऊन मुरतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपला जो पाण्याचा जो सोर्स आहे तो सुद्धा ग्राउंड वॉटरच आहे. ओके, जमिनीच्या खालीच आहे. मग हे गंद पाणी जाऊन त्या वॉटरसोबत मिक्स होते आणि मग ते पाणी आपण समजा आपल्या घरात येत असेल तर मग कंटॅमिनेटेड झालं ना, तर कंटॅमिनेटेड वॉटरपासून काय होणार आहे? डिसीजेस होणार आहे. सो बेटर आहे आपण त्याला प्रॉपरली ड्रिंक केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यात जे काही बॅक्टेरियाज असेल
जंतू जे आहे ते किल होणार काही % आणि आपण त्याच्यानंतरच ते पाणी पिलं पाहिजे. सो थर्ड क्वेश्चन पहा, वाय द क्लीन हँड ड्राईव्ह इज रन इन द स्कूल. क्लीन हँड ड्राईव्ह जे आहे, हात कसे धुवायचे ही मोहीम स्कूलमध्ये राबवल्या जाते. ओके, तर याच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे, का गरज आहे? कारण पहा, आपला जो हात आहे, आपल्या हातावर खूप सारे बॅक्टेरियाज असतात. आपल्याला ते आपल्या डोळ्याने दिसत नाही, बट आपल्या हातावर असतात. कारण व्हायरस आहे, बॅक्टेरिया हे दिसतात कुठं? नेकेड आयने आपल्याला दिसत नाही, बट अंडर मायक्रोस्कोप तर आपल्याला दिसतात ना. तर हे जर आपण तसंच त्याच हाताने खाल्लं तर ते बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे आणि आपल्याला आजार होणार आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? आपण हात धुतलं पाहिजे. ओके, तर कोरोनाच्या काळात जर तुम्हाला आठवत असाल तर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा स्कूल ओपन झाले तेव्हा सॅनिटायझर ठेवल्या जायचं आणि शाळेमध्ये हँडवॉश ठेवल्या जायचे. ओके, शाळेमध्ये हँडवॉश असायचे ठेवलेले. देन एक डिसीज दिलेला आहे तुम्हाला, दॅट इज डेंग्यू. आता हा डेंग्यूबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. पहा, मॉस्किटो ले द एग इन द वॉटर लॉग प्लेसेस. जिथे जिथे साचलेलं पाणी आहे तिथे तिथं काय होणार आहे? मॉस्किटोची पैदाइश होणार आहे आणि फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो जे मलेरियासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता तुम्हाला डेंग्यू पाहायचा आहे. डेंग्यूमध्ये पहा, डिफरंट स्पेसेस ऑफ द मॉस्किटो स्प्रेड द डिफरंट डिसीज. आत्ताच मी तुम्हाला एक नाव सांगितलं होतं, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग मलेरिया. डेंग्यू, आता हा जो डेंग्यू आहे हे फिमेल एडिस इजिप्टी, ओके, एडिस इजिप्टी नावाच्या मॉस्किटोमुळे होतं. धिस डिसीज इज कॉज बाय व्हायरस. कुठला व्हायरस आहे? बघा, डेन, DEN, डेन. हे डेंग्यूवरून घेतलेलं आहे. डेन 14 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप ऑफ द फ्लॅवी व्हायरस. तर हे MCQसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फ्लॅवी व्हायरस हा डेंग्यू जो आहे, डेंग्यूचा जो व्हायरस आहे तो कोणत्या टाईपमध्ये येतो? तर फ्लॅवी व्हायरसमध्ये येतं. आणि डेंग्यू कोणत्या मॉस्किटोमुळे होतं? तर एडिस इजिप्ती नावाच्या मॉस्किटोमुळे होतं. आणि व्हायरस कुठला आहे? डेन 14 व्हायरस. देन आता पाहूया सिम्पटम्स काय आहे. तर ॲक्यूट फिवर, बघा पहिल्याच डेला सांगितलं, ॲक्यूट आणि क्रोनिक दोघांमधला डिफरन्स तुम्हाला आठवला असेल. ॲक्यूट फिवर होणार आहे, हेडेक होणार आहे पेशंटला आणि वॉमिटिंग. देन डोळे जळजळणार किंवा पेन होणं, हे प्रॉमिनंट सिम्पटम्स आहे, म्हणजे हे असणारच आहे. देन डिक्रीज इन द प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज. हे खूप अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण बघा, डेंग्यूमध्ये डेंग्यू जेव्हा हा आजार होतो तेव्हा तुम्ही असं ऐकलं असेल की पेशंट एखादी पर्टिक्युलर डेंग्यूनी मेला तर बघा, जे प्लेटलेट्स आहे आपल्या त्याचं काउंट काय होत असते? कमी होऊन जाते. प्लेटलेट्सचं काउंट कमी होतं आणि हे काउंट कमी झाल्यामुळे काय होते? आपलं जे ब्लड आहे ते ब्लड हे पातळ होतं आणि आतमध्ये काय होणार आहे? या पेशंटच्या आतमध्ये काय होणार आहे? इंटरनल हिमोरेज, ओके, होण्याचा एक इंटरनल हिमोरेज होऊ शकतं आणि त्यामुळे या पेशंटची डेथ होऊ शकते. किंवा ब्रेन हॅमरेज वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर आतमध्ये रक्तस्राव होत असते आणि त्या कारणाने पेशंटची डेथ होते. दे नेक्स्ट बघा, हे बघा, ही डायग्राम, अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स. बघा, पावसाचं पाणी हे टायरमध्ये साचलं आणि इथं छोटे छोटे एग्स तयार झाले. इथं पाहायला मिळते तुम्हाला एग, नंतर स्टेप आहे लार्वी आणि मग मॉस्किटो. हे पिक्चर पहा. एडिस इजिप्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? डेंग्यू. कोणता आजार करणार आहे? एडिस इजिप्टी नावाची मॉस्किटो, डेंग्यूचा आजार. देन इथे काय लिहायचं तुम्हाला? रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स लिहायचं आहे. आपण काय वापरलं पाहिजे? तर हे मॉस्किटो किल करण्याकरिता पहिले तर हा आजार कोणामुळे होतो? ॲन्सर आहे एडिस इजिप्टी. मग याला आपण नष्ट केलं पाहिजे, बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण काय काय वापरते आहे? तर पहा, कॉईल वापरू, मॉस्किटो कॉईल किंवा रिपेलंट क्रीम्स वगैरे येतात आजकाल, ते आपण वापरलं पाहिजे आणि आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. किंवा हे फ्युमिगेशन दिसत आहे तुम्हाला, हे केलं पाहिजे.
देन त्याच्यानंतर पहा, हे गप्पी मासे पहिले एक सेंटेन्सेस आमच्या टायमाला असं लिहून पण यायचं, गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा असं लिहून यायचं. तर हे गांबुजा फिश आहे. हे टाक्यामध्ये वगैरे सोडून देतात त्याला. मग तिथं जर मॉस्किटोनी एग्ज वगैरे दिले तर लार्व्ही एग्जला हे खाऊन टाकतात. कूलरचं जे पाणी आहे, आता उन्हाळा होता तर आपण कूलर वापरलेला होता, ठीक आहे. तर त्याच्यानंतर पावसाळा लगेच लागल्यावर, आता पावसाळा सुरू झाला आहे ना, आणि असं जर आपण ठेवून दिलं समजा कूलरचं पाणी तसंच कूलर आणि घरात, तर काय होणार आहे, आपल्या घरातच मॉस्किटोची पैदाइश होणार आहे, लार्व्हीज तयार होणार आहे. तर हे जे कूलर आहे पावसाळा लागला तर आपण वापरत नाही पावसाळ्यामध्ये, तर याच्यातलं पाणी आपण काढून ठेवलं पाहिजे. याला ड्राय केलं पाहिजे, स्वच्छ पुसून घेतलं पाहिजे, ड्राय केलं पाहिजे आणि मग याला आपण आतमध्ये ठेवून द्यायचं. देन हे मटका दिसत आहे तुम्हाला या पिक्चरमध्ये, तर याचं जे लीड आहे हे असं क्लोज करून ठेवलं पाहिजे. याला ओपन नाही ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने काही गोष्टी इथे दिलेल्या होत्या. नाव तुम्हाला कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये पहा, which measures are taken for the mosquito control by the ग्रामपंचायत म्युन्सिपल काउन्सिल म्युन्सिपॅलिटी ऑफ अवर एरिया. काय केलं पाहिजे, तर बघा हे फ्युमिगेशन दिसत आहे तुम्हाला. तर जिथे कुठे ओपन स्पेसेस आहे तिथं फ्युमिगेशन केलं पाहिजे. नाल्यांमध्ये वगैरे अशी फवारणी केली पाहिजे. हे धूर काय करणार आहे, हे मॉस्किटो जे आहे एडिस इजिप्ती किंवा अदर मॉस्किटो यांना किल करायचं काम करणार आहे, ज्याने काय होणार आहे, पर्टिक्युलर डिसीज स्प्रेड व्हायचा तर तो काही प्रमाणामध्ये स्टॉप होणार आहे. देन डू यू नोमध्ये पहा, मी तुम्हाला आत्ता बोलता सांगितलं होतं की फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो इज रिस्पॉन्सिबल फॉर द मलेरिया. देन एडिस इजिप्ती आत्ता जस्ट आपण पाहिलं कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, डेंग्यूसाठी. आणि एक तिसरी जी आहे इथं क्युलेक्स नावाची मॉस्किटो आहे, ते एलिफेंटॅसिस. तुम्ही बघितलं असेल हत्ती पाय, ऐकलं असेल हत्ती पाय, ज्याने पेशंटचा जो पाय आहे हत्तीसारखा सुजतो. तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल काय, हत्ती पायसाठी एलिफेंटॅसिस ज्याला आपण म्हणतो. एलिफेंटॅसिस म्हणजे एलिफेंटसारखा पाय. तर हे क्युलेक्स नावाची मॉस्किटो चावली तर काय होणार आहे, हे फिमेल आहे, फिमेल क्युलेक्स. हे तीनही फिमेल मॉस्किटो आहे, मेल नाही. सो द फिमेल क्युलेक्सने जर चावलं तर काय होणार आहे, हत्तीपाय होणार आहे. आणि ॲनाफिलसने चावलं तर मलेरिया होणार आहे. आणि फिमेल एडिस इजिप्टी डेंग्यू होणार आहे. तर लक्षात घ्यायचं. आता इथे एक्झॅक्टली काय एक गोष्ट दिलेली आहे, हे जे क्युलेक्स आहे हे गंध्या पाण्यामध्ये एग ले करत असते, ओके. आणि ॲनाफिलस आहे किंवा एडिस इजिप्ती आहे, हे क्लीन वॉटरमध्ये एग ले करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण थर्ड पार्ट फिनिश केलेला आहे. बाकीचं उरलेलं नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.